नमस्कार सर्वांना. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांमध्ये कानातील दागिन्यांचं खूपच महत्त्व आहे. कुड्या, बुगडी, झुबे यासारखे दागिने केवळ सौंदर्य वाढवत नाही तर संस्कृती आणि परंपरा जपतात. कुड्या हे छोटे, गोलाकार आणि कानाला घट्ट बसणारे असतात. सहसा सोन्याच्या बनवलेल्या या कुड्या रोजच्या वापरासाठी योग्य असतात. साध्या डिझाईनपासून ते नक्षीकाम केलेल्या कुड्यापर्यंत अनेक प्रकार दिसतात. बुगडी हा महाराष्ट्रातील अतिशय खास दागिना आहे जो कानाच्या वरच्या भागात घातला जातो. त्याची वळणदार रचना आणि मोत्यांची किंवा सोन्याची सजावट यामुळे तो खूप आकर्षक दिसतो. नववधूच्या साज शृंगारात बुगडीला विशेष स्थान आहे. झुबे म्हणजे लोंबत्या प्रकारातले कानातले दागिने. हे आपल्या हालचालीसोबतच हलतात आणि खूप मोहक दिसतात. लग्न, सण किंवा विशेष प्रसंगी झुबे घालण्याची परंपरा आहे. कर्णफुले हे फुलाच्या आकाराचे मोठे आणि उठावदार कानातले असतात. सहसा सोन्याचे बनवले आणि नक्षीकाम केलेले दागिने सण समारंभात किंवा लग्नात घातले जातात. कानाला पूर्ण झाकणारा त्यांचा आकार खूप आकर्षक दिसतो. तसेच त्यावर शक्यतो फुलांचे डिझाईन असते. वेल किंवा इयरचेन. वेल हा कानातल्यांच्या दागिन्यांतला केसांशी जोडणारा साखळीसारखा दागिना असतो. तो सहसा झुबे किंवा मोठ्या कानातल्यांसोबत वापरला जातो. त्यामुळे दागिना अधिक सुरक्षित आणि एकतर साज शृंगार अधिक देखणा दिसतो. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.